गट नंबर 31 ते 32 जामचा मळा खुल्या जागेत संरक्षण भिंत उभारणी कामाचे आमदारांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते सलीम शाह हस्ते करण्यात आले भूमिपूजन। धुळे शहरातील गट नंबर 31 ते 32 जामचा मळा खुल्या जागेस 25 ते 30 वर्षांपासून संरक्षण भिंत नसल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। खुल्या जागेस संरक्षण भिंत उभारून मिळावी मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी शहराचे आमदार फारुख शाह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती। त्याबाबत शहराचे आमदार फारुख शाह यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा अंतर्गत कामाचा पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला। आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळालेल्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आमदार फारुख शाह यांचे लहान बंधू तथा सामाजिक कार्यकर्ते हाजी सलीम शाह यांच्या हस्ते या कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला। यावेळी त्यांच्यासोबत निजाम सय्यद, डॉक्टर शराफत अली, मुख्तार रोशनी, शकील पठाण, अकीब अली सय्यद, मोइनुद्दीन पिंजारी, शेख शब्बीर, रफीक शेख शब्बीर, अकील पठाण, आसिफ शेख शब्बीर, रहीम सिकंदर पिंजारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे उद्घाटन आहे ते प्रभाग नंबर 19 इकरा कॉलनी जामचा मळा गट नंबर 31 आणि 32 वॉल कंपाऊंड आणि गटार आणि रस्ते मंजूर झालेले त्याच्या कामाचं उद्घाटन हे सलीम सेठ आहे त्यांच्या हस्ते झालेलं आहे। की आमची जी गरीब वस्ती आहे इथले कामच आजपर्यंत 70 वर्षात काय झालेले नव्हते। आम्ही घर तर बांधले लेकिन घरांचं जे वाहतं पाणी रोड हे नाही होतं। तर आज आम्हाला आमदार साहेब जे दबंग आमदार भेटले, आज 70 वर्षाच्या पहिला एक आमदार भेटला जो आम्हाला रोड 50 लाखाचं हे काम केलेलं आहे। आमचं 50 लाखाचं काम हे मंजूर झालेलं आहे। आमच्या सोबत सलीम सेठ आहे आमदार साहेब यांच्या हस्ते या रोडाचं उद्घाटन झालंय, कंपाऊंडचं उद्घाटन झालंय आणि देवाला आम्ही मागितला 1 डोळा, देवानी दिले आम्हाला 2 डोळे। म्हणजे आमच्या जी समस्या होती ती आमदार साहेबांमुळे आज सर्वात 1 नंबरवर आमचं काम होत आहे। आणि याच्या पुढे बी आमदार साहेबच आम्हाला धुळ्यात आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे, कारण की आमची जी बेरोजगारी आमच्या मुलांची ती दूर व्हायला पाहिजे। कारण की इथं कारखानदारी उभी करण्यासाठी एकच आमदार आहे, तो आहे खमक्या बस। की काम आणि दाम हे सर्व आणणार फक्त आमदार साहेब फारुख शाह साहेब आहे। 2 शब्द